तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघूया। मुंबईतल्या बीडीडी चाळींचं नामकरण करण्याचा निर्णय झालेला आहे, मात्र बीडीडी वासियांचाच नामकरणाला विरोध असल्याचं समोर येतंय। नामकरणाच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन केल्याचंही आता दिसतंय। मुंबईतल्या बीडीडी चाळींचं नामकरण करण्यात आलेलं होतं। चाळींना जी देण्याची नावं आहेत ती नावं देखील ठरलेली आहेत। गृहनिर्माण विभागानं या संदर्भातला निर्णय देखील जारी केलेला होता, मात्र आता या नामकरणाच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन केल्याचं दिसतं आहे। नामकरणाला स्थानिकांनी विरोध केल्याचं समोर येतंय। मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या नामकरणाबाबतचा सरकारी निर्णय जारी करण्यात आलेला आहे, मात्र स्थानिकांचा या नामांतराला विरोध असल्याचं आता समोर येताना दिसतं आहे। वरळीतली बीडीडी चाळ आता बाळासाहेब ठाकरे नगर, नायगावची बीडीडी चाळ ही शरद पवार नगर, तर नामजोशी बीडीडी चाळ आता राजीव गांधी नगर या नावानं ओळखली जाणार आहे। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातली घोषणा सुद्धा केलेली होती, मात्र आता या नामांतराला बीडीडी वासियांनीच विरोध केल्याचं आता दिसतंय। पुढची बातमी कोरोना संदर्भातली। राज्यातला कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता दिवसागणिक वाढत चाललेला आहे। राज्यात गेल्या 24 तासात 1134 नवे रुग्ण सापडलेले आहेत, तर एकट्या मुंबईत 763 नवे रुग्ण आढळले। या रुग्णवाढीमुळे केंद्रानं 5 राज्यांना पत्र पाठवत कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। या 5 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे। महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होताना दिसते आहे। यात मुंबईचा सुद्धा समावेश असून मुंबईमध्ये प्रतिदिन 30 ते 40 हजार चाचण्या करण्याचे आदेश दिले गेलेत। राज्यामध्ये विशेषतः मुंबईमध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये आणि याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलंय। सध्या तरी मास्क सक्ती केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मास्क सक्तीबाबत येत्या 15 दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यानंतर इतर उपाययोजनांबाबत सुद्धा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीनंतर स्पष्ट केलंय। तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मास्क सक्तीवरून राज्य सरकारमध्ये विसंवाद असल्याचंही समोर आलंय। खुल्या जागेत मास्क वापरण्याची सक्ती नाही, ही सक्ती नाही तर आवाहन आहे, असं टोपे यांनी म्हटलंय। भर द्यावा, त्याचबरोबर वॅक्सिनेशन जे काही उर्वरित राहिलं असेल ते पूर्ण करून घ्यावं आणि क्लोज ठिकाणी मास्क वापरण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक आव्हान आहे, त्याबाबतची सुद्धा मॉनिटरिंग प्रॉपरली करावी। मस्ट हा शब्द वापरण्यात आलाय, तर त्याच्यामुळे काही नाही, आता मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये ते मस्ट वापरल्यामुळे तो सक्तीचा मॅन्डेटरी होत नाही, तो अपील आहे, तो आव्हान आहे आणि तो आव्हान समजूनच मला वाटतं मीडियानी लोकांपर्यंत सांगावं। गेल्या काही दिवसांपासून राज्यातली कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या गेल्यात आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी बैठक घेत मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिलेत। तज्ज्ञांनी जुलैमध्ये 4थ्या लाटेचा इशारा दिलाय। त्यातच पावसाळ्यात इतर आजारांचा धोका सुद्धा अधिक असतो, त्यातच कोरोना बाधितांचा शोध तातडीनं लागावा यासाठी प्रतिदिन 30 ते 40 हजार चाचण्या करण्याचे आदेश चहल यांनी दिलेले आहेत। मुंबईत कोरोना बाधितांची संख्या वाढतीये, बाधित रुग्णांचं प्रमाण 8% पोहोचलंय, त्यामुळे आताच मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसल्याचं दिसतंय। कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पालिका आयुक्तांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना नेमक्या काय पाहूया। मुंबईत बाधित रुग्णांचं प्रमाण 8% हा सावधानतेचा इशारा आहे।
मुंबईतली कोविड चाचण्यांची संख्या आता 8,000वरनं 30 ते 40,000पर्यंत वाढवावी। सोबतच सहआयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी सतर्क राहावं। कोविड बाधित रुग्ण आढळणाऱ्या भागात कोरोना चाचण्यांची संख्या तातडीनं वाढवावी। संबंधित बाधित रुग्णाच्या संपर्कातल्या सगळ्या नागरिकांचा शोध घेत त्यांची कोविड टेस्ट केली जावी। ज्या इमारती किंवा गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित आढळतील तिथल्या रहिवाशांची सामूहिक कोविड चाचणी करून तो भाग संसर्गमुक्त होईल यावर लक्ष केंद्रित करावं। सगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांनी सुसज्ज राहावं आणि वाढीव चाचण्यांची तयारी ठेवावी। कोविड बाधित रुग्णाला बाधित असल्याचा रिपोर्ट परस्पर देऊ नये अशा काही महत्त्वाच्या सूचना चहल यांनी केलेल्या आहेत। सर्व विभाग नियंत्रण कक्षांमध्ये पुरेसं मनुष्यबळ, यंत्रणा, साधन सामग्रीचा आढावा सहाय्यक आयुक्तांनी घ्यावा आणि नियंत्रण कक्ष सुसज्ज राखावं। प्रत्येक नियंत्रण कक्षासाठी गरजे इतक्या रुग्णवाहिका नेमण्यात याव्या। जम्बो कोविड सेंटर्सनं सतर्क राहावं। सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ आणि इतर कर्मचारी नेमावेत। ICU बेड तयार ठेवावेत जेणेकरून रुग्णसंख्या वाढली तर अडचण येऊ नये। जम्बो कोविड सेंटर्सना पावसाळ्यात कोणताही धोका उद्भवणार नाही याची काळजी अधिष्ठाता आणि उपआयुक्तांनी घ्यावी। पावसाळी पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा देखील तैनात करावी। सोबतच पालिकेच्या मुख्य रुग्णालयांनी वाढीव रुग्णसंख्येसाठी सज्ज राहावं। खासगी रुग्णालयांनी सुद्धा आपापल्या स्तरावर सर्व तयारी करून सुसज्ज राहावं। मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सर्व रुग्णालयांनी गरजे इतका औषध साठा खरेदी करून उपलब्ध करून घ्यावा। जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरू ठेवावी जेणेकरून व्हायरसचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल। झोपडपट्टी परिसरात नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी। सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये आणि शौचालयांमध्ये दिवसातनं किमान 5 वेळेला जंतुनाशक औषध फवारणी झालीच पाहिजे। लहान मुलांचं लसीकरण जलद गतीनं पूर्ण करावं। अशा काही महत्त्वाच्या सूचना आता पालिका आयुक्तांनी केलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली। कोरोनाचं संकट दूर झालेलं नसल्याचं सांगत मास्क वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय आणि या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलेलं आहे। तर कचऱ्याच्या प्रश्नावरून त्यांनी उपस्थितांना खडे बोल सुनावले। पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलंय। आज मला काही भगिनींचं अभिनंदन करायचं की मी जरी बोलताना मास्क काढले तरी तुमचं मास्क आहे, पण काही स्टेजवर तर बघा सुरेशराव सोडले तर एकाचाही मास्क नाही। आता करोना ही मोठी माणसं म्हणून यांना शिवणार नाही असं आहे का काय कोणाला माहिती। पण मुख्यमंत्री आव्हान करतायत, आम्ही आव्हान करतोय, राजेश टोपे आव्हान करतायत। काल 2-3 दिवसापूर्वीच मी आणि राजेशने बूस्टरचा डोस घेतलाय, म्हणजे 2 वॅक्सिनचे डोस झालेले होते, वॅक्सिन घेतलेलं होतं। तशा पद्धतीने डॉक्टरचा सल्ला घेऊन जर बूस्टर डोस घेण्याची गरज असेल तर तो घ्या, पण स्वतःचं, परिवाराचं आणि परिसराचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता मदत करा। मुंबईमध्ये, रायगडमध्ये, पालघरमध्ये, ठाण्यामध्ये ह्या भागामध्ये दाट लोकवस्ती आहे। अशा ठिकाणी थोडा कोरोना वाढायला लागलेला आहे आणि एकदा तो पुन्हा वाढला तर त्याची किती किंमत मोजावी लागती हे 2 वर्ष आपण सगळ्यांनी अनुभवलंय। प्रत्येकाच्या धंद्या पाण्यावर परिणाम झाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या, अशा अनेक त्याच्यातनं अडचणीला आपणच नाही जगच सामोरं गेलं, पण तरी देखील तो पूर्णपणे जगातनं नष्ट झाला नाही, तुमच्या माझ्या देशातनं नष्ट झालेला नाहीये, आपल्या महाराष्ट्रातनं पण नष्ट झालेला नाहीये। तुम्ही बघा काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पण कोरोना झालेला तुम्ही पेपरला वाचलं असेल। मनसेचे नेते राज ठाकरेंनाही कोरोना झालेला वाचलं असेल। ते का कळलं की त्यांचं मनसेच्या नेत्यांचं ऑपरेशन होतं पायाचं, म्हणून डॉक्टर चेक करतात सगळं व्यवस्थित आहे का, त्याच्यात कळलं की हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून त्यांना कोरोना झालेलं पुढे आलेलं आहे। आता जर असं असेल
तर त्याची तीव्रता कमी झालेली असल्यामुळं बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही, पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे हे मला स्पष्टपणे आपल्याला ह्या कार्यक्रमाचं निमित्त साधून सांगायचं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप 5 उमेदवार देणार असून त्या दृष्टीनं भाजपनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलेलं आहे. विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. उर्वरित 3 जागांसाठी चित्रा वाघ, श्रीकांत भारतीय, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत आणि कृपाशंकर सिंह यांची नावं आघाडीवर आहेत. 5व्या जागेसाठी राम शिंदे किंवा कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. सध्या ही नावांची यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आली असून येत्या 3 दिवसात विधान परिषदेच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी भाजप अन्य पक्षांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे मतं नाहीत म्हणून त्यांच्याकडून आता आमदारांवर दबाव आणला जाणार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेलं आहे. मात्र भाजपनं पैसे वाया घालवू नयेत, त्यापेक्षा सामाजिक कार्यात पैसे खर्च करावेत असंही संजय राऊत म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणारी व्यक्ती ही मॅच्युअर्ड असायला पाहिजे. विरोधी पक्ष नेते आहेत महाराष्ट्राचे. काल त्यांच्याकडे आमचे लोक जाऊन आले, प्रमुख लोक, आणि त्यांनी चर्चा केली. असं आहे की त्यांनी ठरवलं की निवडणूक लढायची. तर निवडणूक लढायचीच म्हटल्यावर राजकारणामध्ये कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण जर त्यांनी निवडणूक लढायचा निश्चय पक्का केला असेल किंवा केलेलाच आहे तर अर्थात महाविकास आघाडीसुद्धा या राज्यात सत्तेवर आहे. त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तेवढ्याच मजबूतीनं या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. 6व्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष किंवा इतर काही पक्षांवरती अवलंबून आहे. म्हणजेच ते त्यांना आमिष दाखवणार, प्रलोभनं दाखवणार, त्यांच्यावर वेगळ्या माध्यमातून दबाव आणणार. हा दबाव कशाप्रकारे आणला जातो आहे याची माहिती आमच्याकडे रोज येते. कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातात ते आमचे मित्र आहेत सगळे. तेही आम्हाला सांगत आहेत की कशाप्रकारे प्रेशर्स क्रिएट केली जातात, दबाव, ईडी, काही जुनी प्रकरणं जी केंद्राच्या अखत्यारीतून उकरून काढून त्रास देण्याचे काही भूमिका त्यांच्या आहेत. पण त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चरित्र उघड होतं. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे या पद्धतीने निवडणुका लढवल्या जात असतील तर राज्याची जनता डोळसपणे सगळं पाहते. उगाच भारतीय जनता पक्षानं त्यांचे पैसे वाया घालवू नयेत, ठेवून द्यावेत, एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत. ही सवय आणि चटक लावू नये. बाकी आम्ही बघू, आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समर्थ आहे, हे समर्थ नेतृत्व आहे. निवडणुका हे का आम्ही आता लढत नाही आहोत, गेले 50 वर्ष लढत आहोत. विधान परिषद असेल, राज्यसभा असतील, महापौरपदाच्या निवडणुका असतील, अशा निवडणुकांचा सगळ्यात जास्त अनुभव आम्हाला आहे. फक्त आमच्या हातामध्ये ईडी नाही. ईडी तुमच्या हातामध्ये असेल, CBI तुमच्या हातामध्ये असेल, पण इतर अनेक गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत सरकार म्हणून, हे लक्षात घ्या. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोण संजय राऊत? ते मोठे नेते आहेत का? ते दिवसभर काहीही बोलत असतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर केलेली आहे. आत्ताची महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे. वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये. भारतीय जनता पक्षाचं एकही मत फुटणार नाही आहे. त्यांच्यापासून तंग होते म्हणूनच आमच्याकडे ते आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत ते जाऊ शकत नाही. कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कोणी फार तत्ववेत्ता आहेत, फार मोठे नेते आहेत.
ते काही बोलत असतात दिवसभर, त्याला थोडी उत्तर देणार आहे. तुमच्याकडे एजन्सी आहे आणि त्यांच्याकडे राज्य सरकार असा दम भरला भाजपला. अरे बाबा, मी पुन्हा सांगतो, ते दिवसभर उलटसुलट बोलत असतात, त्याला उत्तर का देऊ मी? सर्वच पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत. महाविकास आघाडीमध्ये वादाचा एक नवा अंक आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे की काय, असंच एकंदरीत वाटावं अशी काही वक्तव्य समोर येताना दिसत आहेत. पुढचा मुख्यमंत्री आमचाच असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. आणि याआधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानीला साकडं घालत नवस सुद्धा केलेला होता. मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, संपूर्ण पक्षाच्या नेत्यांना घेऊन नवस फेडू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे आता धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर वाद वाढणार की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. एनसीपीचा मुख्यमंत्री शिवसेना आणि काँग्रेसला चालणार का, असाही सवाल आता उपस्थित केला गेलेला आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक खूप मोठं वक्तव्य केलंय. पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. साताऱ्यातल्या एका सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय. दुसरीकडे संजय राऊत हे सुद्धा सातत्यानं उद्धव ठाकरे हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा देखील करताना दिसत आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महिला मुख्यमंत्री मिळावी. तर ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील, आम्ही कसं ठरवू. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महिला मुख्यमंत्री मिळावी. तर ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील, आम्ही कसं ठरवू. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की महिला मुख्यमंत्री मिळावी. तर ते महाराष्ट्राचे लोक ठरवतील, आम्ही कसं ठरवू. पुढील काळात आमचाच मुख्यमंत्री असणार असल्याचं वक्तव्य सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. साताऱ्यातल्या डिस्कळ इथल्या शेतकरी मेळाव्याच्या दरम्यान ते बोलत होते. यावेळेला धनंजय मुंडेंनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवर सुद्धा अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. पुढच्या वेळेला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रिपदाचं खातं हे आपल्याकडेच असेल, कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 5 वर्ष महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या प्रश्नावरती कितीही मजबूत, कितीही वजनदार सरकार असलं तरी त्याला गदागदा हलवायचं काम विरोधी पक्ष नेता म्हणून मी करणार आहे. आणि आज शब्द देतोय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा मंत्री म्हणून की येणाऱ्या काळात उद्या जर प्रश्न आला की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचं मंत्रीपद द्यायचं कुणाला, तर जे कोणी मुख्यमंत्री असतील आपलेच असतील, ते म्हणतील हे विभाग आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाला नको, एवढी प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचं काम येणाऱ्या काळात मी करून दाखवीन. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं म्हटलंय. याबाबतच त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे आहेत. काय सांगाल, धनंजय मुंडे यांनी बोललेले आहेत की राष्ट्रवादीचा पुढचा मुख्यमंत्री असेल. एक तर मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे धनुभाऊ नक्की काय बोलले मला माहिती नाही. पण कुठलाही पक्ष असू दे, मग सेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, आरजेडी असेल, भाजप असेल, प्रत्येक जो पक्ष असतो त्याची इच्छाच असते की आपला मुख्यमंत्री व्हावा. आणि त्याच्यात गैर काय, सगळ्याच पक्षांची इच्छा असते. या सगळ्यामध्ये 25 वर्ष आमचाच मुख्यमंत्री राहिला असे संजय राऊत म्हणतात. अर्थातच मीच अनेक वेळा म्हणले की महाविकास आघाडीने चांगलं काम करून लोकांचे आशीर्वाद मिळता येतात आणि 25 वर्ष महाविकास आघाडीने राज्यात लोकांची सेवा करावी. 25 कशाला, मी तर म्हणते 50 वर्ष करू. कॅमेरा पर्सन वाजिद बागवान सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. काहींना दिवसा सुद्धा स्वप्न पडतात असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धनंजय मुंडेंना लगावलाय. प्रत्येकाला आपली आपली आस ठेवलीच पाहिजे. त्याला काय, लोकशाहीमध्ये आपल्या पद्धतीनं बोलण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे कोणाला दिवसाही स्वप्न पडतात आजकाल, त्याच्यामुळे
बोलण्यात सगळ्यांना अधिकार आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. या मुख्यमंत्री पदाच्या वादात मनसेनं सुद्धा उडी घेतलेली आहे. महाविकास आघाडीतल्या या कुरबुरीवर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विट करत निशाणा साधलाय. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे म्हणतायत. तर मग संजय राऊत आणि त्यांच्या सेनेनं काय धुणी भांडी करायची का मग तुमची, असा प्रश्न विचारत हा टोमणे सेनेचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही. खंजीर, कोथळा, वाघनख, मर्द, मावळासह उद्याचा टोमणे अग्रलेख वाचा. अर्थात दैनिक सामना नव्हे टोमणा अशा आशयाचं ट्विट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलेलं आहे. 8 जूनला औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे आणि या सभेचा मार्ग सुखकर झालाय, कारण सभेला पोलिसांकडून अटींसह परवानगी दिली गेली आहे. पोलिसांनी 16 अटींसह या सभेसाठी परवानगी दिलेली आहे. कोणकोणत्या अटी पोलिसांनी परवानगी देताना घातलेल्या आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर एक नजर टाकूया. 4 ते 9:30 दरम्यानच सभा आयोजित करा. कोणताही रस्ता रहदारीस बंद करू नका. नागरिकांनी घोषणाबाजी किंवा हुल्लडबाजी करू नये. पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. कार्यक्रमाच्या वेळेला कोणतंही शस्त्र बाळगू नये आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक बोलावू नये या काही प्रमुख अटी सभेसाठी परवानगी देताना पोलिसांनी घातलेल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर आता प्रणिती शिंदे यांनी उत्तर दिलंय. अजित पवार नेमकं काय म्हणाले हे मला माहिती नाही, पण सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरसाठी काय केलंय हे सगळ्या सोलापूरकरांना माहिती असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या. उजनीची पाईपलाईन सुशीलकुमार शिंदेंनी आणली, त्यातूनच येती 200 वर्ष सोलापूरकरांना पाणी मिळणार आहे. यावेळेला बोलताना त्यांनी भाजपवर सुद्धा टीका केली आहे. सोलापूरला 8 दिवसांनी पाणी पुरवठा होण्यासाठी भाजप जबाबदार असल्याची टीका प्रणिती शिंदेंनी केलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री पद मिळालं, ज्या जिल्ह्याला उपमुख्यमंत्री पद मिळालं, त्या जिल्ह्याच्या महत्वाच्या ठिकाणच्या शहराला पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे. आता ह्याही गोष्टी तिथे शिक्के मारायला आम्ही नव्हतो आलो, तुम्हीच लोक निवडून देतात. ह्याही बाबतीतला पाहिजे. मला टीका टिप्पणी करायची नाही, मला हे बोलायची नव्हतं, पण मुळे दादा काय म्हणाले एक्झॅक्टली माहीत नाही आहे, पण सोलापूरकरांना ठाऊक आहे की उजनीपासून जी पाईपलाईन आहे ती आदरणीय शिंदे साहेबांनी चालली आहे. त्याच्यावरच येणाऱ्या 200 वर्ष आपण पाणी पिणार आहोत. मागच्या 8 वर्षात भाजपकडून एकही वीट दुसऱ्या पाईपलाईनची, दुहेरी पाईपलाईनची ज्याची प्रस्तावना आम्ही केलेली ती पण कमीत कमी होऊ शकली नाही. आज सोलापूरची शोकांतिका 8 दिवसाआड पाणी केवळ नियोजनाभावी मिळत आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे की लोकांना माहिती आहे की आपल्याला सोर्स नव्हता, तो सोर्स आपल्याला शिंदे साहेबांनी. पुण्यामध्ये आज साखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावलेली होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या साखर परिषदेमध्ये संवाद साधला. परिषदेत साखर उद्योगासमोरच्या समस्या आणि भविष्यातले बदल यावर चर्चा केली गेली. शेतकरी असतील, ऊसतोड कामगार असतील, हे जर आपल्या राज्याला अर्थव्यवस्थेमध्ये मोठा हातभार लावत असतील तर त्यांच्या आयुष्याला सुद्धा आधार देणं हे सरकारचं एक कर्तव्य आहे. पण विचार करताना मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांशी बोलत असतो की काही कारखाने हे उत्तम रीतीने चाललेत, जसं थोरात साहेब आहेत, दादा आहेत, सगळ्यांचेच. पण सहकारी कारखाने हे थोडेफार अडचणीत चालतात. मग काय नेमकं याच्या मागे का साखर एवढं सगळं तुम्ही भवितव्य दाखवताना, भविष्य उज्ज्वल दाखवताना
या कारखान्यांना अडचणी का येत आहेत, काय त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये काही थोडेसे उणीव आहेत का, तर तिथे सुद्धा एक थोडं लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजेच एक चौकट आखण्याची आता आवश्यकता आहे. साखरेचं उत्पन्न आणि साखरेचा वापर यामध्ये सुमारे 17 लाख टन तूट दिसते आणि जगातील सर्वात अधिक जास्त उत्पादन करणाऱ्या ब्राझीलचे यंदाच्या वर्षी ऊसाचं पीक समाधानकारक नाही आणि त्यामुळं साखर उत्पादन कमी होणार असून इथेनॉलच्या किमती चांगल्या असल्यामुळं ब्राझीलने साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीला अधिक प्राधान्य दिले. या परिस्थितीमुळे भारतामध्ये साखर निर्यातीला चालना मिळाली असून शासनाकडून काही सवलत नसताना आत्तापर्यंत 92 लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आणि 86 लाख टन साखर निर्यातीसाठी कारखान्याकडून बंदरामध्ये पाठवली गेली आणि त्यापैकी 72 लाख टन साखर ही प्रत्यक्ष निर्यात झाली. महाराष्ट्राला हादरवून सोडणारा अवैध सावकार धुळे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केलाय. पोलीस कारवाईत अवैध सावकार तसंच विमा एजंट राजेंद्र बंब याच्याकडून पोलिसांनी तब्बल 9 कोटी 10 लाख रुपयांची रोकड आणि 6 कोटी 25 लाख रुपये रकमेचे सुमारे सोने चांदीचे दागिने जप्त केलेले आहेत. पोलिसांच्या या कारवाईत एकूण 10 कोटी 73 लाख रुपयांची रोकड आणि सोनं जप्त झालंय. या सर्वच्या पलीकडे बंब याच्याकडे 100हून अधिक खरेदी खतं, मोठ्या प्रमाणावर कोरे धनादेश आणि कोरे मुद्रांक सापडल्यानं खळबळ माजलेली आहे. याशिवाय व्याजानं पैसे देणाऱ्या बंब यानं 600 जणांची फसवणूक केल्याच्या आरोपाची सुद्धा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. पुढची बातमी नाशिकमधली आहे. नाशिकच्या सावतानगर परिसरात एक तरुणी थेट दुचाकीसह ATM मध्ये घुसली. चुकून एक्सेलेटर दाबला गेल्या कारणामुळे तरुणी दुचाकीसह ATM मध्ये शिरल्यानं खळबळ माजली. सुदैवानं यामध्ये कोणतीही गंभीर हानी झालेली नाही. गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय. कोल्हापूरमधल्या कसबा बावड्यातल्या मराठा कॉलनीमध्ये विद्यार्थ्यांचे लॅपटॉप आणि मोबाईल चोरट्यांनी लंपास केलेत. हा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. विद्यार्थ्यांच्या रूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी हे साहित्य लंपास केलेलं आहे. तोंडावर मास्क लावल्यामुळे चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आलेली आहे. नवरा बायकोच्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. बायको सासरी येत नाही म्हणून नवऱ्याकडून विविध आंदोलनं होतात. मात्र शेगावच्या एका डॉक्टरनं आपली पत्नी माहेरी गेली म्हणून चक्क केक कापला आणि यावेळेला केलेला डान्स सुद्धा अक्षरशः पाहण्यासारखा होता. पोलीस निरीक्षक के पाटील पुन्हा एकदा वादात अडकल्याचं दिसतं आहे. वाढदिवशी केलेलं सेलिब्रेशन अंगलट येण्याची शक्यता आहे. डीजेच्या तालावर पाटील थिरकल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता. पोलीस स्थानकामध्ये अन्य पोलिसांना सुद्धा नाचवलं गेल्याचा प्रकार समोर आला. यापूर्वी सुद्धा के पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते. त्या कीर्तनादरम्यान नारदाच्या गादीवर त्यांनी पाय ठेवल्याच्या प्रकरणानंतर मोठा वाद झालेला होता. मात्र आता बर्थडे सेलिब्रेशन आणि या बर्थडे सेलिब्रेशनच्या वेळेला डीजेच्या तालावर केलेला डान्स कदाचित पाटील यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पुढची बातमी बघूया.
दरोडेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार घडलेला आहे। नीरज वकील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेलाय। राहुरी तालुक्यातल्या मल्हारवाडी रस्त्यावर सातपीर बाबा दर्गा परिसरातली ही सगळी घटना आहे। या सगळ्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। पहाटे दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 5 पैकी 4 दरोडेखोरांच्या पोलीस पथकानं पाठलाग करून मुसक्या आवळल्यात। सुमारे 1 तास सुरू असलेल्या या थरारादरम्यान पोलिसांनी एका दरोडेखोराच्या अंगावर गाडी सुद्धा घातली। हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या ते आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकतं। मुंबईमध्ये पाणी तुंबून मुंबईकरांची मोठी दैना उडत असते। काही वर्षांपूर्वी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात उघड्या मॅनहोलमधून पडून वाहून गेल्यानं डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झालेला होता। या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मॅनहोलच्या झाकणाखाली मुंबई महानगरपालिकेकडून लोखंडी जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसात पाण्याचा निचरा होण्यासाठी हे झाकण उघडलं तरी खाली जाळी बसवल्यानं दुर्घटना टळणार आहे। मुंबई महापालिकेने यंदा दावा केला की 3669 लोखंडी जाळ्या याच मॅनहोलच्या झाकणांच्या खाली लावण्यात आलेला आहे। आता जर का आपण बघितलं तर हे मॅनहोलचं झाकण आपल्याला काही उघडता येणं शक्य नाहीये, कारण बीएमसीचे कर्मचारी त्यांच्याकडे असलेल्या साहित्यानंच हे उघडू शकतात। पण जर का आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी उघडलं तर खरोखर याच्या खाली जाळ्या आहेत का, किंवा या जाळ्या लावल्यात असा दावा महापालिकेनं केलेला आहे। तेही सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होतो, जनजीवन विस्कळीत होतं। आणखीन अनेक भागांमध्ये हिंदमाता असो, मिलन सबवे असो, सायन असो, किंग सर्कल असो किंवा लोअर परेलचा हा भाग हा पाण्याने पूर्णपणे भरून जातो। आणि अशा वेळेस होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी म्हणून खरं तर या खबरदारीच्या उपाययोजना घेण्याची नितांत आवश्यकता असते। पालिकेनं केलेल्या दाव्यावर खरोखर लोखंडी जाळ्या बसल्या असेल तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे मॅनहोलचे झाकण उघडले तर निदान जीव तरी वाचू शकतो। पण नागरिकांनी सुद्धा सतर्कतेनं या मॅनहोलचा अंदाज घेऊन चालणं तेही महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यवतमाळच्या पुसद इथल्या मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आणि या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केलाय। पोलिसात तक्रारही दाखल केली आहे। माधुरी वाडगेरे असं मृत तरुणीचं नाव असून ती आमटी इथली रहिवासी आहे। रात्री 11:30 पासून सकाळी 6-6:30 पर्यंत कोणीही तिचा व्यवस्थित उपचार न केल्यामुळे 6:30 वाजता डायरेक्ट तिला कोणतीही तपासणी न करता सरळ सिझर करता नेलं आणि सिझर केल्याच्या नंतर नातेवाईकांना सगळ्यांना सांगण्यात आले की बा तब्येत चांगली आहे आणि त्याच्यानंतर अचानक तिची तब्येत ढासळली आणि तिचा मृत्यू झाला। यामध्ये सर्व डॉक्टरांनी निष्काळजीपणा व बेजबाबदारपणामुळे आज आमच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला। त्यामुळे या संबंधित डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून आम्हाला न्याय देण्याची कृपा करा। हा पेशंट रात्री अत्यंत ब्लड प्रेशर वाढलेल्या अवस्थेत आणि 210 BP घेऊन आणि पुसदच्या दुसऱ्या हॉस्पिटलमधून आमच्याकडे आला होता। त्याला रात्रीच कंडिशन सांगितली होती की पेशंटची कंडिशन अतिशय सिरियस आहे आणि त्यानंतर त्यांना रात्रीचं सिझर सांगण्यात आलं होतं, पण त्यांनी सिझर केलं नाही। आणि नंतर पेशंट जेव्हा त्यांना BP वाढल्यामुळे आणि दुसऱ्या कॉम्प्लिकेशनमुळे त्यांना आम्ही रेफर पण केलं होतं, पण ते घेऊन गेले नाही आणि त्यांच्या अतिशय रक्तस्राव आणि आतमध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे आणि DIC मध्ये पेशंट गेल्यामुळे पेशंटचा मृत्यू झाला। सदर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी यवतमाळमध्ये पाठवण्यात येत आहे। सदर पोस्टमॉर्टमचा अहवाल प्राप्त करून तसेच तिच्यावर आजपर्यंत केलेल्या इलाजाची कागदपत्रे प्राप्त करून व तिच्या नातेवाईकांचे बयान घेऊन सर्व कागदपत्रे जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीकडे पाठवून त्यांचा अभिप्राय प्राप्त करून सदर प्रकरणी पुढील कारवाई करत आहोत। गडचिरोली जिल्ह्यासह दंडकारण्यात सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे। हजारो आदिवासी कुटुंबांना रोजगार देणाऱ्या तेंदूपत्ताच्या हंगामात माओवादी संघटनांचंही अर्थकारण दडलेलं आहे। त्यामुळे माओवाद्यांनी 100 कोटी रकमेची रसद तोडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केलेत। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट।
देशातल्या विडी उद्योगासाठी दरवर्षी मे महिन्यात संकलित होणारा हाच तेंदूपत्ता महत्त्वाचा आधार आहे. दक्षिणेकडील विडी उद्योग दंडकारणातल्या तेंदूपानावर उभा आहे. एकोणीसशे 80च्या दशकात माओवाद्यांनी तेंदूपत्त्यातून आदिवासींना मिळणाऱ्या मजुरीचा आधार बनत विश्वास संपादन केला होता. 10 दिवसांच्या कमाईतून वर्षभराच्या खर्चाचं नियोजन होत असल्यानं कुटुंबातील सगळेच या कामामध्ये सहभागी होतात. अब हमारे घर में है 5 लोग, लेकिन हम आते 3 लोग. घर का काम भी संभालना पड़ता है ना, खाना वाना कितना मिलता है इसमें? कितने पत्ते तोड़ के जमा करना पड़ता है? हम 3 लोग मिलके 400-500 पुड़े बनाते पूरे. अच्छा. अब हमारे भाव है 100 पुड़े का 600 रुपये अभी हमारे गांव में. तो फिर हिसाब से तो 2-2.5 हजार तो बन जाता है. आदिवासी कुटुंबाचा आधार ठरणारा तेंदूपत्ता माओवाद्यांना देखील खंडणी मिळवून देतो. तेलंगणा आणि छत्तीसगड मधील मोठे कंत्राटदार तेंदूपत्त्याचे कंत्राट घेतात. कंत्राटदारांकडून गडचिरोली जिल्ह्यासह बस्तर, ओडिसा आणि तेलंगणा अशा सगळ्याच ठिकाणी कोट्यावधींची खंडणी माओवाद्यांना दिली जाते. गडचिरोली जिल्ह्यातून 5 कोटी तर छत्तीसगडच्या 10 जिल्ह्यातून 50 कोटी माओवाद्यांना मिळत असल्याचा अंदाज आहे. माओवादानं प्रभावित दंडकारण्यातून 100 कोटींची खंडणी माओवाद्यांना मिळते. त्यातून माओवादी संघटनांचा खर्च भागवला जातो. पेसा भागातील ग्रामसभेच्या माध्यमातून माओवाद्यांना खंडणी दिली जाते. माओवाद्यांना खंडणी देणाऱ्या कंत्राटदारांवर पोटा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. माओवाद विरोधी अभियानात सुरक्षा यंत्रणांना यश मिळालंय. मात्र माओवादी चळवळीचं अर्थकारण सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान बनलंय. त्यामुळे सुरक्षा दलांच्या नजरा तेंदूपत्ता हंगामावर केंद्रित झाल्या आहेत. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमधली एक तरुणी स्वतःशीच लग्न करणार आहे. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणेच हा लग्न सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडेल. पण या लग्नात नवरा नसेल. कसा होणार आहे हा लग्न सोहळा आणि कोण आहे ही स्वतःशी लग्न करणारी तरुणी, पाहूयात या रिपोर्टमधून. तुम्ही कंगनाचा क्वीन हा चित्रपट बघितला असेलच. लग्न तुटल्यानंतर निराश झालेली कंगना एकटीच हनीमूनला जाते. तशीच काहीशी घटना प्रत्यक्षात घडणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. 24 वर्षाची तरुणी स्वतः सोबतच लग्न करणार आहे. गुजरात मधील ही तरुणी असून तिचं नाव क्षमा बिंदू असं आहे. येत्या 11 जूनला ती रीतिरिवाजानुसार लग्न बंधनात अडकणार आहे. जी मैंने लहंगा खरीदा, धोती खरीदा, कुर्ता खरीदा है मैंने, और साथ ही साथ मैंने शादी का जोड़ा खरीदा है जो कि लाल कलर का है. शादी की ज्वेलरी खरीदी है मैंने. रस्में सारी हिंदू मैरिज के हिसाब से होंगी. हल्दी, मेहंदी और शादी होगी. और सारी रस्में मैं अकेले खुद ही करूँगी बिकॉज सोलो मैरिज है. लग्न सोहळ्यातील सर्व विधी ती पार पाडणार आहे. लग्नाची माळ ती देवाला घालणार आहे. तसंच सिंदूरही आरशाला लावणार आहे. फेरे मैं अकेले ही लेने वाली हूँ. सिंदूर मुझे पंडित जी बताएंगे. ये तो मैं आईने में सिंदूर लगाऊंगी, ये तो मैं सिंदूर खुद के हाथ से खुद को लगाऊंगी. शेकडो वराडी मंडळींच्या उपस्थितीत क्षमाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर ती 2 आठवड्यांसाठी गोव्यामध्ये हनीमूनला देखील जाणार आहे. अगर मेरे ऑफिस वाले मुझे छुट्टी देते हैं तो मैं ज़रूर 2 हफ्ते गोवा जाना चाहूँगी. शादी जैसे ही न्यूली वेड जाती हैं उसी तरीके से अकेले जाना चाहूँगी मैं गोवा. क्षमा ही खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहे. पुरुषांसोबत लग्न न करता स्वतःशीच लग्न करणारी क्षमा ही बहुधा देशातील पहिलीच तरुणी असावी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज 75वा वाढदिवस आहे आणि या निमित्त मुंबईतल्या शिवाजी नाट्य मंदिरात आज अशोक सराफ, निर्मिती सावंत यांचा व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आलेला होता. वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा अशोक सराफ यांच्या कामातील तडफ, रंगमंचावरचा त्यांचा वावर आणि रसिकांशी अगदी हसत खेळत संवाद साधणारी शैली, विनोदातली सहजता
आजही पाहायला मिळाली. आपल्या अभिनयानं तब्बल 50 वर्ष रंगभूमी गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत. लोकांना एवढं वाटत असेल, एवढे लोक धावतात माझ्यासाठी म्हटल्यावर मला हे अशक्य कुठेतरी गोष्ट असं वाटते. म्हणजे मला खरंच असं वाटतं की मी आयुष्यात काहीतरी मिळवलं असेल, थोडंसं तरी असं वाटतं. कठीण आहे तसं पाहिलं तर एवढा प्रवास. पण काय असतं, तुम्हाला जर साथ मिळाली बाकीच्या लोकांची तर निश्चितपणे तुम्ही साध्य करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यावर तुमचा पूर्ण लक्ष केंद्रित झालं पाहिजे तर ते होऊ शकतं. तुम्हाला जर माझा तर एकच ध्यास होता फक्त की अभिनय आणि अभिनय. बाकी काही दुसरं मी विचारच केला नाही कुठल्या गोष्टीचा. एवढं केलं तेव्हा कुठेतरी मी इथपर्यंत, अजून मी कुठे पोचले म्हणत नाहीये, पण इथपर्यंत मी आलोय. लोकप्रियता तर आहेच मामांची, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण जर त्यांना अशा पद्धतीचा एक पुरस्कार, पद्म पुरस्कार जर मिळाला तर मराठी प्रेक्षकांना खूप स्वतः सन्मानित झाल्यासारखं वाटेल. मामा ह्या सगळ्या सन्मानांच्या पलीकडे आहेत. पण मला असं वाटतं की आम्हा रसिकांसाठी, जे आम्ही दशकानुदशकं मामांवर प्रेम करतोय, त्यांना बघतोय, त्यांना पद्म पुरस्कार मिळायलाच हवा. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची 3 मतं भाजपला जाण्याची चर्चा रंगलेली असतानाच आम्ही भाजपला पाठिंबा देतोय असं माध्यमच ठरवत असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय. आम्हाला कोणी गृहीत धरू नये, कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार जे आम्हाला विकासासाठी मदत करतील त्यांना आम्ही मदत करू. 10 तारखेपर्यंत आम्ही जाहीर करत नाही तोपर्यंत आम्हाला कुणीही गृहीत धरू नये असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे. विश्वसनीय सूत्र, आतल्या गुटातून नाव न छापण्याच्या अटीवर ज्यांनी मुलाखती दिल्या किंवा हे केलं, त्याच्या बाबतीमध्ये मी काय बोलू. आता तुम्ही ठरवलं आहे का आमचा पाठिंबा अमुक पक्षाला आहे. माझा पाठिंबा किंवा आमच्या पक्षाच्या 3 आमदारांचा मी माझ्या वरिष्ठ कार्यकर्ते आमदार बसून ठरवीन. जे आम्हाला निवडून देतात अशा मेहनत करतात निवडून आणण्याकरता, अशा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून कोणाला मतं आहेत ते माईकच्या समोर येऊन डिक्लेअर करील. तोपर्यंत माझी मतं कोणीही गृहीत धरू नये.